महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मंगळवारी नागपूर शहरातील सदर परिसरातील येस बँकेबाहेर एका शेतकऱ्याच्या जेसीबी जप्त आणि लिलावाच्या निषेधार्थ मोठं आंदोलन केलं। मनसे कार्यकर्त्यांनी फक्त बँकेबाहेर गोंधळच घातला नाही, तर आत घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानं या निषेधाला हिंसक वळण लागलं। या घटनेमुळे परिसरात घाबरट निर्माण झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी पोहोचावं लागलं। सध्या पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे आणि या प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी सुरू आहे। शहरातील सदर परिसरात असलेल्या येस बँकेनं येथील एका शेतकऱ्याचा जेसीबी जप्त केला होता। तो हे जेसीबी परत मिळवण्याचा प्रयत्न करत होता। बँकेच्या सूचनेनुसार तो त्याला पैसे देण्यास तयार होता, परंतु बँकेनं तरीही त्याचा जेसीबी लिलाव केला। हे कळताच मनसे कार्यकर्त्यांशी संपर्क साधला। तक्रार दाखल केल्यानंतर मंगळवारी दुपारी मनसेचे कार्यकर्ते येस बँकेच्या स्थानिक शाखेत पोहोचले आणि तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी बँकेच्या नावाच्या पाटीवर काळं फासलं। इतकंच नाही तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाणही केली। या अनपेक्षित घटनेमुळे बँकेत खळबळ उडाली। सर्व कर्मचारी घाबरले। मनसेच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। पोलिसांनी तत्काळ बँकेत पोहोचून कर्मचाऱ्यांची सुटका केली आणि मनसे कार्यकर्त्यांच्या या गुंडागिरीमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आणि सर्वांना ताब्यात घेतलाय। 2 दिवसानंतर पैसे घेऊन गेल्यानंतरही का त्यांनी त्यांचे पैसे स्वीकारले नाही आणि त्यांना म्हटलं का जेसीबी आम्ही तुमच्या रिटर्न करू देऊ शकत नाही, आम्ही तुमचा जेसीबी विकलेला आहे, तुमच्याकडून जे होऊ शकत ते तुम्ही करा। फ्रॉड या बँकेने फ्रॉड केलेला आहे, आम्ही हे निषेध करतो। जेसीबी जब्त की थी इंद्रजीत मुड़े ग्राहक की, वो काश्तकार है, शेतकरी है। ऑलरेडी प्रशासन उनके कर्ज माफी नहीं कर रही है, पर यस बैंक ने भी उनकी जब्त की है, वो पैसे भरने को तैयार है, उसके बावजूद उसको जेसीपी नहीं दी जा रही है। उसके लिए आज का आंदोलन हुआ और जब तक वो जेसीपी मिलेंगी नहीं, ये आंदोलन चलता रहेगा।